नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चपाती. तेही अगदी मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणाऱ्या अगदी सॉफ्ट अशा चपात्या आज आपण बनवणार आहोत. ह्या चपात्या इतक्या सॉफ्ट बनतात की 2 दिवस म्हणला तरी ह्या चपात्या तशाच्या तशा सॉफ्ट राहतात. तुमचे गहू कोणतेही असो, तुमची चपाती मात्र सॉफ्टच होणार. त्यासाठी एका टोपमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे. पाणी हे आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये एक खाण्याचा चमचा असतो ना, पोहे खाण्याच्या चमच्याच्या साहाय्याने 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. अशा प्रकारे अगदी बोट आपलं घालण्या इतपत पाणी गरम झालं की आपण गॅसची फ्लेम बंद करून हे पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला आपण एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही ज्यामध्ये कणिक भिजवता त्या भांड्यात आपण 2 वाट्या गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील आपण घालून घेणार आहोत आणि अशा प्रकारच्या कोमट पाण्यामध्ये हे पीठ आपण चांगले भिजवून घेणार आहोत. इथे आपल्याला पाण्याचे प्रमाण हे अगदी थोडे थोडे करून वापरायचे आहे. एकदम जास्त पाणी घालून पीठ आधीच पातळ करून ठेवायचे नाही. पिठाचा अंदाज घेऊनच आपण इथे पाणी थोडं थोडं करून वापरून चांगल्या प्रकारे पीठ भिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व पीठ आपण भिजवून त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आणखीन थोडंसं पाणी घालून थोड्यासा पाण्याचा हात देऊन आपण अशा प्रकारे मुठीच्या साहाय्याने पीठ चांगले मळून घेणार आहोत. इथे जर तुम्हाला सुरुवातीला आपण इथे घट्टच गोळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत. असं केल्यामुळे पाण्याचे प्रमाण हे त्यात योग्य होते आणि आपल्या चपात्या अगदी मऊ लुसलुशीत अशा चपात्या तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता मला थोडंसं घट्ट वाटत होतं पीठ, त्यामुळे आणखीन इथे मी थोडासा पाण्याचा हात घेऊन पिठाला मुठीच्या साहाय्याने दाबून दाबून असे मळून घेतलेले आहे. चपाती मऊ होण्यासाठी आपल्याला पिठाची मालिश करणे खूप गरजेचे असते. तुमचे गहू कोणतेही असू द्या, तुम्ही जर पीठ चांगले लावले नाही तर चपाती तुमची तेवढी सॉफ्ट होत नाही. अशा प्रकारे आपण तेलाचा थोडासा हात लावून चपातीचं पीठ एक 10 ते 15 मिनिटासाठी भिजवून ठेवणार आहोत. अशा प्रकारे पीठ मळल्यानंतर आपल्याला पुन्हा याला जास्त वेळ मळायची गरज लागत नाही. फक्त चपातीच्या पिठामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि सुरुवातीला घट्ट गोळा तयार करून त्यानंतर पाण्याचा हात देऊन मुठीच्या साहाय्याने आपल्याला हवं तसं पीठ करून घ्यायचं. एक 10 ते 15 मिनिटानंतर आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा तेलाचा हात लावून आपण त्याचा गोळा रेडी करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे कोरडे पीठ आणि तेल देखील आपण वाटीत काढून घेणार आहोत. तुमच्या हिशोबानुसार तुम्ही चपातीचा गोळा हातावर करून घेऊ शकता. थोडंसं पीठ लावून चपाती लाटून घ्यायची. सुरुवातीला आपण एक लहान अशी चपाती तयार करून घेणार आहोत आणि चपातीला आतल्या सर्व बाजूला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या मध्यभागी देखील तेल लावून चपाती साईडवरून दाबून आत पोकळ ठेवायची किंवा हलक्या हाताने चपातीची काठ दाबून घ्यायची. अशा प्रकारे घडीची पोळी तयार करून आपण अगदी सॉफ्ट हाताने चपाती पुढे सरकवून घ्यायची आहेत. अशी झटकून चपाती पुढे गेली ना की चपाती चांगली फुगते आणि सॉफ्ट देखील होते. अशा प्रकारे आपण लाटण्याच्या साहाय्याने चपाती सर्वकडे एकसारखी लाटून घेणार आहोत. चपाती करताना चपाती वर खाली करून उलटपालट करून चपातीला आपल्याला लाटून घ्यायची आहे. त्यामुळे देखील आपली चपाती अगदी छान तयार होते, फुलते, अगदी काठापर्यंत फुगते अशी चपाती. तुम्ही बघू शकता आपली चपातीची जाडी किती आहे. अगदी पातळ अशी आपण चपाती लाटलेली आहे. अशा प्रकारे आपली चपाती तयार आहे. त्यानंतर तवा अगदी हा चांगला कडकडीत गरम असेल की चपाती आपली चांगली मऊ होते. तवा जर गरम नसेल तर आपली चपाती वातळ होते किंवा कडक होते. त्यामुळे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि तवा देखील आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चपाती घातल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटानंतर लगेच याला बबल्स येतात. अशा प्रकारे बबल्स आले की आपण ही चपाती लगेच उलटवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मोठी आहे आणि तवा देखील चांगला गरम झालेला आहे. त्यामुळे चपाती आपली एकदम काठोकाठ फुलून वर आलेली आहे. त्यानंतर आपण त्याला उलटण्याच्या साहाय्याने थोडंसं तेल लावून घेणार आहोत.
आणि चपातीला सारखी जरी हलवले, वर खाली केले किंवा दाबले तर चपाती आपली मऊ होत नाही, कडकपणा चपातीत येतो, त्यातील मॉइश्चर कमी होते आणि चपाती आपली अशी हार्ड होते. त्यामुळे मऊ लुसलुशीत चपातीसाठी भाजताना देखील ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. एका बाजूने चपाती चांगली भाजून झाल्यानंतर काठाच्या साईड दुमटून आपण काठाच्या साईडाला चपाती लावून घेणार आहोत. अशा प्रकारे दुसरी बाजू देखील चपातीची चांगली खरपूस भाजून घेणार आहे. अशा प्रकारे आपली अगदी खरपूस अशी फास्ट गॅसवर पण अगदी खरपूस चपाती भाजून रेडी झालेली आहे. चपातीला कलर देखील किती छान आलेला आहे बघा तुम्ही, अगदी पुरणाच्या पोळीसारखी ही चपाती होते. त्यानंतर दुसऱ्या देखील चपाती मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या देखील चपात्या आपण फास्ट गॅसवरच भाजून घेणार आहोत. चपातीला खूप सारखे हात लावायचे नाही किंवा सारखे हाताळल्याने देखील चपाती आपली कडक होते. अशा प्रकारे थोडेसे बबल्स आले की लगेच चपाती उलटी करून घ्यायची आहे. एक बाजू चांगली भाजून झाल्यानंतरच वरच्या बाजूला तेल लावून चपाती दुसरी बाजू खालीवर करून आपण घेणार आहोत. अशा प्रकारे चपाती बनवली की आपण 2 दिवस म्हणलं तरी ही चपाती अगदी सॉफ्ट राहते. तुमचे गहू कोणतेही असू द्या, चपाती मात्र सॉफ्टच बनते. सर्व बाजूनी एकसारखी चपाती भाजून घ्यायची आहे आणि इथे तवा देखील आपण आपला लोखंडी तवा असेल तर चपाती अगदी छान तयार होते. नॉनस्टिकमध्ये चपाती भाजताना थोडेसे वातळ होतात, पण लोखंडी तव्यामध्ये चपाती खूप छान खरपूस भाजली जाते. अशा प्रकारे मी इथे सर्व चपात्या तयार करून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे आपण सर्व चपात्या भाजून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने जर तुम्ही चपाती बनवत असाल तर तुमच्याही चपात्या खूप सॉफ्ट अशी बनतात. भाजी कोणतीही असो, चपाती जर चांगली असेल तर माणसाला 2 घास जास्त जातात किंवा ह्या चपात्या संध्याकाळपर्यंत म्हणाल तरी अशा सॉफ्टच्या सॉफ्ट राहतात. टिफिनमध्ये देखील ही चपाती इतकी सॉफ्ट होते ना, खूप छान चपाती राहतात आणि अशा प्रकारे केल्यामुळे चपातीला एक वेगळंच चव येते त्यामध्ये. तुम्ही बघू शकता आपली चपाती किती छान झालेली आहेत. इथे मी हवाबंद डब्यामध्ये चपाती ठेवलेली आहेत. हे चपाती अशाच 2 दिवस जरी म्हणल्या तरी एवढ्या सॉफ्ट अशा चपात्या राहतात. यांना असे कडकपणा येत नाही. ही चपाती आपली टिफिनमध्ये देखील अशीच राहते. तुमचे गहू कोणतेही असू दे, चपाती अशीच राहणार. या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर चपाती अशीच आपली अगदी सॉफ्ट चपाती तयार होते. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्हीही ही टिप्स वापरून चपाती ट्राय करा. धन्यवाद.